प्रारब्ध आहे. काहींना इतकी पोर आहेत का झोपायला जागा नाही, काहींना पोरगच नाही. काहींच्या घरात इस्टेट मोकार आहे पण खाऊ शकत नाही, नुसते रोग्यात आहेत. काहींच्या घरात असं आहे काय खाऊ, काहींच्या घरात आहे कसं खाऊ, काय खाऊ, खायलाच काही नाही. काही नालायकांच्या घरात असे कसं खाऊ, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात खाऊ शकत नाही. काहीला पैसा मग पुरावे ऐकायला आणि पुढे चला. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. प्रत्येकाचं प्रारब्ध पहा कसं वेगळं आहे. एका खाणीतला दगड आहे, एकाचा देव आहे, एकाची पायरी आहे, एकावर नारळ फोडायचा आहे. एकाच खाणीतला दगड आहे पण एकाचा देव आहे, एकाची पायरी आहे आणि एकावर नारळ फोडायचा आहे. जमीन एक, पाणी एक, फुटबॉल एक, मोटार एक, वाफे तीन. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा काय दोष. कुंभार एक, आवा एक, अग्नी एक. काही दही हंडीला गेले, काही दुधाला गेले, काही लघवीला गेले, काही दहाव्याला गेले. कुंभाराचा काय दोष. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे. ज्याचं त्याचं प्रारब्ध वेगळं आहे महाराज. उत्तर नीट ऐका महाराज. एक काही मुलींनी बापाच्या घरी इतकी मजा केली महाराज, पण नवरा मूर्ख मिळाला तर धनाधन कामाला जायची पाळी आली. आणि काहींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले पण नवरा चांगला मिळाला, कमराला चावी आली, बंगल्याची मालकीण झाली. प्रारब्ध आहे महाराज. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. ज्याच्या त्याचं प्रारब्ध आहे. हे जन्मतानं घडलेलं असतं, प्रारब्धाच्या पुढे जाता येत नाही. मंदोदरीनं रावणाला सांगितलं सीता नेऊन द्या. सीता तुम्ही घरात आणायचं काही काम नव्हतं. रावण मंदोदरीला म्हणतो हे तो आम्हाला शिकवावा आणि मग मी सीता नेऊन द्यावा. इतका कच्चा रावण मी नाही. तू काय मला 2012चा रावण समजती का. आई बापा उपाशी मारायचे, सासू सासरे आणून ठेवायची. बहीण दिवाळीला नाही आणायची, मेवणी शिकायला जिकडं आणायची. इतका कच्चा आहे का मी. तुम्हाला नक्की समजती काय. रावण म्हणतो मंदोदरीला, मग मंदोदरी म्हणते तुम्ही जाऊ द्या, सीतेचं जाऊ द्या, पण मंदोदरी म्हणते रामाशी दुश्मनी योग्य नाही. बरोबर आहे तिचं. मंदोदरी म्हणते रामाशी दुश्मनी योग्य नाही. बरोबर आहे. रावण म्हणतो मंदोदरीला मी सीता पळवली, याचं कारण ते माझं विधिलिखित आहे. विधिलिखित आहे, माझ्या कपाळावर लिहिलंय, ते मला चुकवता येणार नाही. मंदोदरी म्हणते मग सीता पळवली तर जाऊ द्या, पण लंका गेली ना. राम म्हणतो लंका गेली तरी माझ्या भावालाच गेली ना. मी सीता पळवणार, राम मला मारणार आणि मला मोक्ष मिळणार. हे माझं जन्मता विधिलिखित आहे, चुकवता येणार नाही. चुकवता नाही येणार मला. राजा दशरथाची तब्येत खालवली महाराज. राजा दशरथाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली करायला बरंच. राजा दशरथाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली करायला राजा दशरथाने कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. मृत्यू समयाला राजा दशरथाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली घालायला बरंच. गालावरचे होगळ राजा दशरथाच्या खाली आले आणि राजा दशरथ कौशल्याला म्हणतो कौशल्य तुझ्या मांडीवर डोकं ठेवणारा कोण आहे. ऐक, हा जनकाचा व्यायी आहे, सीतेचा सासरा आहे, रामाचा बाप आहे आणि रघुकुलातला सगळ्यात मोठा चारित्र्य संपन्न राजा आहे. कौशल्य कधीच रडलो नाही मी. नाही रडलो कौशल्य मी. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलीने सुनेनं जमिनीवर पाय ठेवला नव्हता, पण माझी सून वल्कले नेसून वनवासाला गेली. कौशल्य मी रडलो नाही. माझ्या मुलानं वडाचा चीक काढला आणि डोक्याला चोळला. 14 वर्षे माझ्या मुलानं वनवास काढला आणि गवतावर माझं पोरग झोपलं. मी रडलो नाही कौशल्य. आज मी मरताना मला 4 पोरं असताना माझ्या मांडी जवळ बसायला एकही मुलगा नाही. कौशल्य मी रडलो नाही. नाही रडत कौशल्य. मला 4 मुलं असताना मला घरचा पानाड्या नाही. कौशल्य मी रडत नाही. माझी 2 गुजीरवाणी मुलं लहानपणापासून मामाच्या घरी राहिली. कौशल्य मी रडलो नाही. पण आज तुझ्या मांडीवर डोकं ठेवून कौशल्य मरताना रडतोय मी. याचं कारण आहे कौशल्य. मला घरचा मुलगा पानाड्या नाही म्हणून रडत नाही कौशल्य. या राजा दशरथाने आयुष्यात सगळं कमवलं, पण श्रावण बाळांच्या आईने दिलेला शाप मला चुकवता आला नाही. याचं मला रडायला. कौशल्य मी रडणारा नाहीये. मी रघुकुलातला राजा आहे, पण न कळत श्रावण बाळाच्या आईला लागलेला भान आणि तिनं दिलेला शाप मला चुकवता आला नाही. याच्यापेक्षा मला वाईट वाटत नाही. हा प्रसंग राजा दशरथाच्या बाबतीत घडला. तुम्ही आम्ही कोण आहे. अभंगाला सुरुवात झाली. नीट आहे का. वाक्य नीट आहे का. सुरुवात झाली. आता तू कोण तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज. मग वैकुंठ गमन तुकोबारायांचा नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि मनाला उपदेश करणार आहे. अभंगाला सुरुवात झाली. थोडा किचकट मुद्दा आहे, तेवढा ऐकायचा पटापटा. कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं नाही, नाही तर मग यायचं नाही.
असं आपल्याकडं मला दरिद्री माणूस अजिबात चालत नाही बा. उगाच तोंड सोडून द्यायचं, याच काय काम होतं इथं. तू घरीच नाही झोपला. चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. याची का करायची नाही चिंता? चिंता करायला तुझ्या हातात नाहीच काय, तर काय चिंता करतो तू? तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू? तुझे गुडघे गेले, काय केलं तू? काय केलं काय? तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो? काय करता काय केलं का तू आयुष्यात? काही नाही, मग चिंता कशाला करतो? असा बसवतोय कीर्तनाला आणि तसाच मिळाला, मग मिळाला तसा. चिंता काय करायची काय? सरळ उत्तर आहे महाराज, उत्तर देत जा नीट. रथ उभा आहे, रथावर अर्जुन आहे. रथावर अर्जुन आहे. बाण कोणाच्या हातात आहे? धनुष्याला लावलेला बाण कोणाच्या हातात आहे? अर्जुनाच्या. इथपर्यंत ठीक आहे ना? उभा कोण आहे? अर्जुन. धनुष्य कोणाच्या हातात आहे? अर्जुनाच्या. बोला, आज्ञा कोण करणार आहे? देव. रथ हाकणार कोण आहे? देव. घोड्याचा लगाम हातात कोणाच्या आहे? देवाचा. मग अर्जुनाच्या हातात आहे काय? काहीच नाही, बाणच आहे ना. मग तुम्ही आम्ही अर्जुन आहे, फक्त कर्म आपल्या हातात आहे. यश अथवा अपयश देव ठरवीन. कर्म आपल्या हातात आहे, आपण अर्जुन आहे, फक्त बाण लावून उभं राहायचं. काय व्हायचं ते होईल. हे बा, करता कोण आहे? देव. ओवी सांगू तुम्हाला, मे बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. मग तुझ्या हातात काय? अरे हा रथ आहे, रथ. रथ रथ या रथाचा घोडा आहे. त्या घोड्याचं नाव आहे मन. अय, या घोड्याचं नाव आहे मन. अय, या घोड्याचं नाव आहे मन. आणि घोड्याला 2 पागा असतात. घोडे एका दोरखंडावर नसतं कधी. लगामाला बाजू किती? 2. मग हा घोडा हा रथ आहे. याच्यात मन नावाचा घोडा आहे आणि त्या घोड्याला 2 पाग आहेत, संकल्प आणि विकल्प. संकल्प विकल्पाच्या दोऱ्या देव ओढेल तेव्हा हा रथ आपाप पळेल. तुझ्या हातात काही नाही, गपचीप राह. हा, घ्यायला वळवळ करतो. काय खाईल माझा नातू? चिंता करतो ना आलायक. खेकडं खाईल तुझा नातू. काय खातो तुझा? तुला तंबाखू नाही, नाताला काय आग लावित तू? आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल? तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता कर? चिंता करायची नाही महाराज आयुष्यात. आणि करायचीच असली तर कशाची करा माहिती का? बालपण गेले नेनता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी पर्वतली चिंता. लहानपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटावर झोपण्यात. भजन करतो कवा? आणि खाटावर झाला का यमाला हाक मारतो, यमा उचल मला. यम म्हणला बेवड्या थांब, तुला आमुष्याशिवाय नेता येत नाही. कथा सुईची आवला दे का ना आलाय का? तुला वर नेऊन वरचे बिघडवायचे आहेत का? तुला इथं सुईचं राय ठेवलं हे नशीब. महाराज अभंगाला सुरुवात झाली तेवढी नीट ऐका. चिंता करायची नाही. कोण उपदेश करतय? ऐ तू करा महाराज. कोणाला? मनाला. आता किचकट आहे थोडा. ऐका, तुझं नाव? हा, रोहित. तुझं? अतुल. तुझं? रोहित. तुझं? हा, रुपेश. तुझं रे? अमर. अमर. वा. तुझं? विवेक. हा, नाव पहा चांगलं ना. तुझं रे? रोहित. रोहित लय. रोहितचं नाव काय? अनुदान आहे काय? तुझं नाव काय रे? हा, सौरभ. जाऊ द्या, रोहित नाव आहे सगळ्यांचं. आता नीट ऐका बरं का, तुम्ही बोलत जायचं. मग आपल्या कीर्तनाला ते दरिद्री चालत नाही. रोहित हे त्याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं. आता घोटाळा काय झाला ना, आता मग मजा नाही त्याच्यात. हे रोहितचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? हे हाय का खरं आहे? हाय. आहे म्हणजे पटकन ऐका. तो जन्माला आला त्याला नाव होतं का? नाही. महिला मंडळ नियम असा आहे, नीट ऐका. स्त्री बाळांत झाली तर 5 दिवस पोरग कोणाला दाखवू नये. नाही, दाखवू नये. कुणाला दाखवू नये? 5 दिवस पोरग झाकून ठेवावं. 5वीच्या दिवशी पोरग पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवावं. उघडं राहिलं तर हेकणं होत असतं. तिथं आजीबाई लागत असते. आता हे मी सांगायचं का? हा, कारण आहे महाराज, त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. त्याला ओवी आहे, बोगसगिरी नाही. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी. अजून एक ओवी आहे, ललाटीचे लेले काही केल्यानं मोडेगा. त्याच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. आणि त्या पोराच्या सटवीनं चांगलं लिहावं म्हणून पूर्वी 5वीला भजन करायचे. बरोबर आहे. आता सटवी लिहायला येत नाही ते.
सटवीनं बंद करून टाकलेलं आहे ती सटवी. आता हे 15-20 वर्षात येत नाही, टेन्शन नकोच. कारण सगळ्या बाया बाळातीन होत्या सध्या दवाखान्यात, आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. हे नकोच तुमचं तुम्ही पहा. आणि मग त्या पोरानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का 5वीच्या दिवशी त्याला 2 गोष्टी दिसतात, नळ्या सलाईनाच्या आणि बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बाटलीला बिलागलं तर 10वीच्या भातावर सुद्धा बाटलीच ओतली. तेव्हा कावळेनी डिरिंग केली. आता त्याचं उत्तर जरा किचकट आहे. सुरुवात झाली. आता याचं नाव रोहित, बरोबर आहे. मग आता बोला पाठवकाल, हा जन्माला आल्या आल्या शिव होता का? जीव शिव. शिव, बरोबर आहे. आता किचकट आहे बरं का. हा मूळ कोण होता? शिव. शिव. साई बाजूला केल्यावर खाली काय? दूध. करेक्ट. साई बाजूला केली का खाली दूध आहे. राग बाजूला केली का खाली विस्तव आहे. याच्यामधली माया बाजूला केली का ईश्वर आहे. मग आता नीट आहे का. हा जन्माला आला तेव्हा शिव होता का जीव? शिव. जीव. बॉम्ब लाख. शिव का जीव? शिव. शिव, बरोबर आहे. हा मूळ शिव. याला एक जण चिटकली, तिचं नाव माया. मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेच. माहिती ना. हे आपलं रात्रंदिवस कुठाने काय चालू ते. हे पप्या गुड्डी बंटी शुटी फ्रीज कूलर गॅस लायटर बनणं शेगडी हिटर बिटर इयर वापे चिंगड्या कांदे कोण्या बकरा अंडे लाटणं पळपट भुकणी उशी तवा संडास बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वर्गळ उशी गादी तख्या नळ्या नळ्या खांड खोंड बोंबलं सुगडं अंड टार फलं. कशाचा तमाशा आहे हा? मायेचा तमाशा आहे सगळा. आणि तुम्ही आम्ही कशात गुंतलोय? मायेत. मायेत. आज माणसाच्या डोळ्यात पाणी येतं, याला कारण काय? माया. माणसं एकमेकाला जवळ धरून राहिली, याचं कारण काय? माया. आणि आज आईनं मुलानं केलेले अनंत अपराध आई पोटात घालून बसते, याचं कारण माया. मुलानं केलेले अनंत अपराध बाप सहन करतो, याचं कारण माया. अरे जेव्हा मुलगा दारू पेला तर आई म्हणते पिणारच नाही, पिलेला पाहिला तर आई म्हणते संगतीने पेला असेल, आणि पार पडलेला पाहिला तर आई म्हणते परत पिणारच नाही. याला एकमेव कारण माया. पोऱ्यानं बापाला लाईट बंद करून हल्लं तरी बाप म्हणतो माझंच आहे, मला हल्लं ना हाणू द्या. हा कुणाचा परिणाम आहे? मायेचा. नीट वाक्य ऐका. आणि आज तुम्ही माझे सगळे तमाशा, आज तुमच्या माझ्या भोवती जो तमाशा झालाय तो मायेचा आहे. मग पहिलं वाक्य नीट ऐका. हा मूळ होता रोहित. मूळ होता रोहित, त्याला चिटकली माया, आणि मायेमध्ये आला मी. मी मी जोपर्यंत माया नाही तोपर्यंत मी नाही. मग मी आला का दुःख झालंच. मग तुमचं माझं वाटोळं कशाने झालं? मी. हे काय? हे काय? आपली गाडी आहे, मग झोप तिच्या खाली. आपला बंगला आहे, टाक ना उडी. वाक्य लिहून घ्या. मी रावण आहे तर नाश झाला, आणि मी राम भक्त आहे तर बिभीषण लंका कमवून बसला. मी रावण आहे एवढंच रावण म्हणला तर लंका गेली. आणि आज तुमच्या माझ्या दुःखाचं मूळ काय? मी आहे. आज तुमचं माझं वाटोळ झालं महाराज. काही नाही राहिलं, हे फक्त म्हणायला राहिलंय. काही नाही राहिलं, काही नाही राहिलं माझा. केवळ काय नडलंय मी. आज तुमचं माझं वाटोळ कोणी केलंय? इतकालेचे 10वीला टोन काय, 10वीलाचे शिंगरू इतकंच आहे. मी शी फुटलेलं नाही त्याला, आणि ते बापाला दम देतय इतकंच आहे. आतली चड्डी नाही त्याला, मोकळय आतून. लाज नाही, आबरू नाही, शरम नाही, वय नाही, काय नाही. मी घालवायचं असेल काय? आमच्या आईनं पाप केलंय महाराज. काय पाप केलं आमच्या आईनं? 3 रंगाचं लुगडं नेसली, रात्रीचं कालवण सकाळी गरम केलं, चप्पल तोंडी तर फडक्यानं बांधली. आमच्या आईनं डोक्याला तेल लावलं नाही, मुलं मोठी केली. हे चूक केली का आमच्या आईनं? आयुष्यामध्ये संध्याकाळी पोरग घरी आलं ना, आईला म्हणलं आई उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. आमच्या आई आरशापुढे उभी राहिले बाळा. अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दाण्या खाली गळाल्या. आईनं कान पुढे केलं.
आणि आईनं कानातलं काढलं आणि रात्री 8:30 वाजता सोनाराच्या काचेवर आईनं मोडलं ना महाराज. अरे आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सोनाराची काच ओली झाली. आई रडली महाराज. आणि आईनं मुलाचे कपडे काढले. रात्री अंगणामध्ये कपड्याला घसारा दिला. आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं पोराचे कपडे ओले झाले. इतकं पोरग. आई रडली आणि आईनं मुलगा मोठा केला. तोच मुलगा आईला सोडून सासरवाडीला राहायला गेला. ही चूक केली आईला. चूक केली आईला. कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पेताड बिताड बेवडे बिवडे जरा नीट ऐका नालायक हो. जरा लाजा धरा लाजा. मागून चड्डी फाटेल आणि पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन फडवून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन. लाज धरा जरा लाज. आणि मी कीर्तनात पहिल्यांदा सांगून ठेवतो महाराज, तुमची माई पहिली गाठ आहे. मी सगळ्या कीर्तनकारांपेक्षा वाईट बोलणारा माणूस पण खरं बोलणार मला. आणि बसलेल्या लोकांना सांगून ठेवतो महाराज, तुम्ही मला चांगलं म्हणावं म्हणून कधी मी वाईट नाही बोलणार. तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल हे ध्यानात ठेवा. हो. आणि मी वाईट बोलत्याचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो महाराज. सांगून टाकतो महाराज. आयुष्यामध्ये नीट वाक्य ऐका. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला तासलं पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निमा ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही, काळ बदलला आहे. आता आमच्या बोलण्याचा हसाल, आता आमचा तुम्हाला राग येईल, आता आमच्या कीर्तनाच्या टिंगल्या टवाळ्या कराल, आमचं माप काढाल, पण काळ आलाय. हो. अजून 10 वर्षानं बसणाऱ्या लोकांच्या खिशात इंदुरीकरचाच फोटो राहणार हे ध्यानात ठेवा. का तुम्ही म्हणाल काही याचं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं. जरा कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर जरा नीट ऐका. 10वी 12वीचे टोणगे जरा नीट ऐका नालायक हो. त्याला म्हणलं टाळ घेतो तो म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तरी तुला कॉलेजला जाऊ. इथं धोत्रातून गरम होतंय तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालितो म्हणजे तुला ऋतू कळतो का. ऋतू कळत काय रताळ्या ऋतू काय वांग कळत तरी तुला. आयुष्यभर आईनं चूक केली का तुम्हाला मोठं केलं महाराज. मोठं केलंय. काय बापाचं पाप आहे. काय बापाचं पाप आहे. आयुष्यभर बापानं दाढीला साबण लावला नाही ही चूक केली का त्यानं. आयुष्यभर फाटक्या धोत्रावर संसार केला ही त्यानं चूक केली का. अरे 12-12 तास गाळामध्ये त्यानं भात लावला तर संध्याकाळी त्याला चहाला साखर नव्हती त्यानं संसार उभा केला ही चूक केली का. घरी गेल्यावर आज आपल्या बापाचं बनियन बघा आलाय का हो. गाठ मारली त्यानं भाताच्या वावरात आऊ टाकलंय. त्याच्या पोराला चायनाचा हँडसेट आहे. त्याच्या पोराची जीन पॅन्ट 500 रुपयाची आहे. अरे नालायक हो. आपल्या बापाच्या बनियनची खालची छिद्र बघा. बनियन फाटलंय त्यानं पण आवणी केली. भात प्यारलाय त्यानं. उसाला पाणी भरलंय. आज घरी गेल्यावर बापाच्या पायाची चप्पल बघा. चप्पल बघा. चप्पल घासली मागून घासली. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलंय त्यानं तुझं डोनेशन भरलंय. उता लाग त्याला. पुरी सुरी नीट आहे का. पुरीनी तर लाजा सोडलाय ह्या 2-4 वर्षात. ते तोंड बांधायचं आणलंय कुठून. कोण कोणच्या गाडीवर हिंडत हेच कळा ना. धड याडही नाही धड शहाणही नाही. आणि त्या कार्टेने ती गाणी ऐकायचं आणलंय टोणगेनी कुणी कुठून कानात घालत्यात अशी जुला द्यात. पोरानं तुम्ही खरं 3 पिन वापरायला पाहिजे. 3 पिन. म्हणजे बॅटरी उतरायची नाही कधी. लाजच नाही. लाजच नाही. लाज नाही, आबरू नाही, शरम नाही. त्याचा परिणाम ऐका महाराज. तुम्हाला सुख त्याच्यामुळं नाही. मी कुठं आणून घातलंय तेवढं ध्यानात ठेवा. एक वाक्य सांगा. तरुण माणसाचं पुण्यस्मरण आहे. तिसरं पुण्यस्मरण आहे. एका आईचा मुलगा गेल्यावर तिच्या हृदयाला झालेली जखम तुम्ही नाही जाणली महाराज. एक वाक्य सांगू. जगातली सगळी इस्टेट आणि आईचं येडं पोरग आईला सारखं आहे ध्यानात ठेवा. जगातली सगळी इस्टेट एक आईचा मुलगा जाणं तुम्ही खेळ समजू नका महाराज. आई आहे महाराज ती. एक खरं सांगू तुम्हाला. बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, बाप बहिरा आहे, बाप मुका आहे, बाप येडा आहे, पण बाप त्या घराचा खांब आहे ध्यानात ठेवा महाराज. ज्या घरांमध्ये खाटावर झोपलेला बाप असतो ना त्या घराकडं वाईट नजरेनं कुणाची पायची ताकद नाही एवढी ताकद झोपलेल्या बापात असते महाराज. आणि आईन बाप काय असतो. आईन बाप काय असतो. हे भाषण करून कळत नाही. ज्याचा गेला त्याला विचारा.
आई कशी असते, आई कशी असते. मुलीच्या बाबतीत एक सांगतो पोरीनो, किती श्रीमंत नवरा असू द्या तुमचा, तुमची आई गेली ना बाजू संपली. तुमचा बाप गेला ना, हे कलियुग आहे, हे नालायकांचे युग आहे. इथं माळ करायला त्रास होणार, मूर्ख्याला किंमत येणार, आई बापाचे हाल होणार, सासऱ्याचा फोटो पुढच्या घरात लागणार, बहीण दिवाळीला नाही येणार, मिवणी दर रविवारी मिस कॉल करणार. आणि लग्नाच्या अगोदर दारू प्यानारे नालायक ध्यानात ठेवा, तुम्ही नवरदेव नाही होणार. नाही, तुम्ही राहिलेच. आता तुम्ही आता असेच गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया, वन्स मोर झगा झगा. तुम्ही असं चिकनी चमेलीन झगा मुता. आता संपली लग्न सराई, आता काय प्याल. आता धरा तुमचाच गला साथ, आपुली आपण करा सोडून. आता सीझन संपल्यावर काय, आपणच खिशात गलास घेऊन हिंडायचं. आता काय, बसलेली माणसं ध्यानात ठेवा, जग फक्त वापरून घेत असतं. जगाला काय घेणं असतं. रात गई, जगाला काय घेणं असतं. आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले पाय गेले, जगातल्या दिंड्या गेल्या, आपली आई गेली, जगातली माया गेली, आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला. ध्यानात ठेवा. बाकीचे हे सब पैसे के भाई आहे राजा. हे मित्र फक्त काय आपण 5ची त्यांना पाजितोय म्हणून ते आपली 5 वाजता वाट पाहतात. कुठं बसायचं संध्याकाळी. ज्या दिवशी आपल्या का 5 नाही त्या दिवशी काय शरपंजरी भीष्म पडला, बाणावर शरीर ठेवलं, 6 महिने उत्तरायणाची वाट पाहिली. गोपाल कृष्ण भेटायला आले, पण भीष्माच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या. आणि भीष्म म्हणला ऐका, भीष्म म्हटले मला मरणाची भीती वाटत नाही, तुम्ही आले पण काळ आला नाही याचं मला वाईट वाटतंय. भीष्माला 6 महिने थांबून राहावं लागलं. 400 एकर जमीन तुकोबारायानं लोकांना दान केली. आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून शेवटी पाण्याच्या धारा आल्या. आणि तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा माझी बायको गेली मी रडलो नाही, माझा भाऊ गेला रडला नाही, माझ्या भावानं उदारीच्या वया वाटून घेतल्या देवा मी रडलो नाही, माझी बायको अन्न करता करता गेले देवा मी रडलो नाही, माझा भाऊ घरातून निघून गेला मी नाही रडलो देवा, रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला, बंबाजीनं मला मारलं मी रडलो नाही देवा, पण ज्यांना म्या 400 एकर जमीन दान केली त्यांनीच माझं तोंड पाहायचं बंद केलं देवा, बंद केला देवा, बंद. खरं सांगू देवा, माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात माझ्या डोळ्यात आजच पाणी आलं देवा. कधी आलं माहित आहे देवा? 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं, एवढंच वाईट वाटलं देवा. काय बोलायचंय, हा प्रसंग तुकोबारायचा आहे, तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? हे सब पैसे के बाई है राजा. एक मुलगा सध्या आईतून वायलाय, एक माझ्या समोर कीर्तनाला बसलेल्या 50% महिलांना आता नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आज आत्ता जागे आहे ना तुम्ही? हा, सुना जरा नीट ऐका, सुना सुना जरा नीट सुना. सुनांनी सध्या एक ठेका पत्कारलाय, सगळं चालतं फक्त सासू सासरे नको. हा, सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही, त्याची जमीन वाटून घ्यायला लाज वाटत नाही, त्याची सेवाच कराय काय रोग झाला बा. कोणत्या सुनानं सासऱ्याला गुंठावर जमीन सोडली बसलेल्या पैकी तिला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो तो. सोडली रे अय, नाही तर द्या मला शिव्या बया कोण येणार काय तो मेला, मग तर उद्याच मेली तू. हा, मग तर एखादं सुद्धा पाहत नाही उद्याची. वाटलं तर प्रयोग करून पहा. तुम्हाला एक खरं सांगू महाराज, कुठंतरी अंतरात जगायला शिका. आणि तरुण मंडळी कीर्तनाला ध्यानात ठेवा, एका तरुण व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे. सगळ्या तरुणांनी आज एक शपथ घेऊन टाका, गारीगारी का कुल्फी का पावी का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा कापड दुकानात घड्या घाला, दुसऱ्याच्या घरचे भांडे घासा, पण स्वाभिमानानं जगायला शिका. गारीगारी का ना, म्हशी बहादरा ना, 90 रुपये म्हशी. काय आहे तुमच्याकडे? 90 आहे ना, 100 आहे, 2 भेटल्या बस 180. काम करा तरुण पोरं, काम करा.
गारी गारी का कुल्फी का नोकऱ्या डोक्यातून काढून टाका. नोकऱ्या राहिल्यात नाही, अर्जच करू नका. कारण वर नेऊन बसवलेले नोकऱ्या तुम्हाला देण्यासाठी बसले नाहीत, ते हुशार आहेत. हो, त्याच्यामुळं पोरांचे लग्न जमाना यंदा राहिलेच. आता जागा बंग 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 हायच हायवेला जीप डांबरीला तुमचा कार्यक्रम होणार. आता हसाल, आता आमच्या टिंगल्या टवाळ्या कराल, पण 5 वर्षात आमच्याच बाजूने आले हे ध्यानात ठेवा. आणि 5 वर्ष नवरदेव नाही होणार तुम्ही, ते तर मिटलं जाता. नवरदेव नाही, पाहुणेच येईन. जिरली पोराच्या बापाची जिरली. ती उलट पुरीच्या बापाला म्हणतो. हे पुरीचा बाप म्हणतो इंटरेस्ट नाही आपल्याला, इंटरेस्ट. तो म्हणतो मी DED केलाय. पोरांनो हिशोब आहे का बरं का? 5 लाख DED आहेत सध्या शिल्लक. किती? 5 लाख. आणि 6.5 लाख BA BEd आणि MA BEd आहेत. आणि 10वी 12वी ट्रकाच्या ट्रक आहेत. नोकऱ्या नाही. मग आता तू शेवटी यावर्षी DED बंद झालं आणि DTED चालू झालं. नोकऱ्या नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच. आता नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2, किती राहिल्या? 8, संचालक मंडळाच्या 4, किती? 4, राखीव 2, 1 साडूचं आणि 1 मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल सीझन. अरे चैन वरवड, सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही. म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो, आपल्या पोरांना सांगून ठेवतो, पोरावो अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज. डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढं 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही महाराज. सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही महाराज. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज. हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो. पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं, भरपूर जेवा. लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं भाऊन वाढणार रे. पुरीनो तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लई दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची, नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा DJ पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली, इतकी जोरात शिट्टी वाजवली. मग हवा